महाराष्ट्र टेट एक्झाम 2025चा रिझल्ट कधी लागणार, तर याबद्दल भरपूर सारे विद्यार्थी विचारत आहे। परंतु आता नोटिफिकेशन आलेली आहे साईडवर आणि त्यामध्ये नेमकी कोणती अपडेट दिली आहे बघू शकता। तर तुम्ही जर साईडवर आले की ज्यावरती आपण संपूर्ण अपडेट ज्या साईडवर चेक करतोय त्या साईडवर यावं लागेल तुम्हाला। आणि साईडवर आल्यानंतर बघू शकता की जे विद्यार्थी अपियर होते या अगोदर एक परिपत्रक आलेलं होतं, त्या परिपत्रकामध्ये संपूर्ण माहिती दिलेली होती। त्यानुसार अपियर विद्यार्थ्यांसाठी आता यामध्ये एक माहिती देण्यात आलेली आहे। तर आता जो रिझल्ट आहे आपला, हा रिझल्ट अजून लांबणीवर जाऊ शकतो, कारण की आता तुम्ही विचार करू शकता की आता आपल्याला अपियरवाल्यांचे डॉक्युमेंट्स मागवण्यात येत आहे। अपियरवाल्यांचे डॉक्युमेंट्स मागवल्यानंतर ते डॉक्युमेंट्स अपडेट करण्यात येणार आणि अपडेट झाल्यानंतर विद्यार्थ्यांचा रिझल्ट डिस्प्ले करण्यात येणार आहे। म्हणजे याचा अर्थ असाच आहे की रिझल्ट आपण जी वाट बघत होतो की पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये रिझल्ट लागू शकतो, तर तो रिझल्ट आता पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये लागणार नाही आहे। तर रिझल्टला आता वेळसुद्धा लागू शकतो। तर तुम्ही जर साईडवर आले तर साईडवर एक जी लिंक जात आहे, या लिंकमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे। तर ही आपल्याला रीड करता येणार नाही, त्यामुळे आपण प्रॉपर ही माहिती एकदा रीड करणार आहे। आणि जेही विद्यार्थी अपियर असतील त्या विद्यार्थ्यांना तर यामध्ये जी अपडेट अपियर विद्यार्थ्यांसाठी देण्यात आलेली आहे, तर त्यांना ती प्रोसेस कंप्लीट करून घ्यायची आहे। तर बघू शकता, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षा 2025 2 मे 2025च्या शुद्धीपत्रकानुसार बीएड अपियर असणाऱ्या उमेदवारांनी बीएड उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक याच्यामध्ये एक ईमेल आयडी दिलेली आहे। तर ही ईमेल आयडी आहे, तुम्ही बघू शकता। ही ईमेल आयडी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात येणार, जेणेकरून तुम्ही तिथून डायरेक्टली ती ईमेल आयडी कॉपी करू शकता। या मेलवर विहित मुदतीत पाठवावेत। म्हणजे तुम्हाला तुमची जी मार्कशीट आहे, तुमचे रिझल्ट लागलेले आहे, तुम्ही पास झाल्याचं जे प्रूफ आहे म्हणजे तुमच्या मार्कशीट आहे, तर ह्या मार्कशीट तुम्हाला मेल करायचे आहे। मेल आयडी इथे नमूद करण्यात आलेली आहे। तर विहित मुदतीनंतर आलेल्या गुणपत्रकाचा विचार केला जाणार नाही याची गांभीर्याने नोंद घ्यावी, कारण की साईडवर अजूनपर्यंत कोणतेही परिपत्रक उपलब्ध करून दिलेले नाही आहेत। त्यामुळे विद्यार्थ्यांना वेट करा। अपडेट आल्यानंतर संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। परंतु जेही विद्यार्थी अपियर्ड होते त्यांनी आपल्या मार्कशीट रेडी करा। आपल्याला त्या मार्कशीट मेल करायची आहे, मेल आयडी दिलेली आहे, तुम्हीसुद्धा मेल करू शकता तुमच्या ईमेल आयडीवरून। आणि लास्ट डेट कधी आहे याबद्दलची अपडेट आल्यानंतर तुम्हाला माहिती देण्यात येणार। आणि आता प्रश्न पडला तो म्हणजे निकाल कधी लागणार। तर आता बीएड अपियरवाल्यांना ज्या मार्कशीट मागितलेल्या आहे, ह्या मार्कशीट कधीपर्यंत अपडेट होते। जर ह्या मार्कशीट लवकरात लवकर जर अपडेट झाल्या तर रिझल्ट हा आपला याच महिन्यामध्ये लागू शकतो। फक्त आता अपडेट येणं गरजेचं आहे, कारण अपडेट पाहिजे होती आपल्याला रिझल्टची, परंतु यामध्ये अपडेट आली ती म्हणजे अपियर विद्यार्थ्यांसाठी। तरी विद्यार्थ्यांनी वाट बघा, अपडेट येईलच, कारण की आता प्रोसेस सुरू झालेली आहे। कारण अपियर विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट्स मागवलेले आहे, म्हणजे आता रिझल्टसुद्धा लवकर लागू शकतो। तरी विद्यार्थ्यांनी वेट करा। अपडेट आल्यानंतर संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।